हॅलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आजची व्हिडिओ लांब आहे, पण माझी इच्छा आहे की ती हिंदी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असावे. याचं कारण असं की ही कला मधुबनी आहे, जी की बिहारची आहे आणि त्यामुळे आपले हिंदी बांधवसुद्धा, हिंदी भाषिकसुद्धा या व्हिडिओसोबत जोडले जातील. साडी पेंटिंग करण्याची ही माझी पहिली वेळ हे मी आधीच्या व्हिडिओतसुद्धा सांगितले होते. परंतु ही कला जी आहे ती बिहारमधली आहे. तिथे वेगवेगळ्या रंगांनी याला कलर केलं जातं आणि वेगवेगळ्या समारोहात हे करायला सुरुवात झाली आणि ही फक्त एक कला नसून एकमेकापासून जोडण्यासाठीची कला आहे. म्हणजे जसं की आपण वारली पेंटिंग आपल्या महाराष्ट्रात आहे. तिथे काय करायचे, आदिवासी लोक घरांवर सण समारोहात लग्न कार्यामध्ये ती पेंटिंग करायचे आणि ते एकत्र मिळून करायचे. त्यामुळे भाषेचे आदानप्रदान, ज्ञानाचे आदानप्रदान व्हायचं आणि खूप मज्जासुद्धा यायची. जत्रांनासुद्धा अशा मोठ्या पेंटिंग्स केल्या जायच्या, मंदिरांना केल्या जायच्या. हळूहळू प्रत्येक जातीने, प्रत्येक भाषिकाने, प्रदेशाने आपापली कला विकसित केली. त्यातल्या बिहारने ही मधुबनी आर्ट हे विकसित केलेलं आहे. अब मैं आपको अपनी चित्रकला की प्रक्रिया के बारे में बताऊंगी. मैंने इस चित्रकला में नेचर को चित्रित किया है, जो मधुबनी कला की पारंपरिक शैली में है. मैंने इस चित्रकला में एक्रेलिक कलर तथा फैब्रिक कलर का उपयोग किया है, जो कि फेविक्रॉल कंपनी से है. मैंने इस चित्रकला को बनाने में कई घंटे बिताए हैं और मैंने अपनी पूरी मेहनत और लगन से इसे पूरा किया है. याच कलेला निवडण्याचे कारण असं की ही फक्त भारतातच नाही तर पूर्ण विश्वभर प्रसिद्ध आहे. अब मैं आपसे एक प्रश्न पूछना चाहती हूँ. क्या आप जानते हैं कि मधुबनी कला का नाम मधुबनी जिले से लिया गया है? अगर नहीं तो अब आप जानते हैं. तुम्हा सगळ्यांना मला आग्रह करावासा वाटतो की मधुबनी कलेच्या विषयी अधिक जाणून घ्या, जागरूक व्हा. कारण ह्यामध्ये बहुतांश करून नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. हे खरं आहे की गावाठिकाणी जर आपण आहोत तर आपण नैसर्गिक रंगांचा वापर जो आहे तो अधिक चांगल्या रीतीने करू शकतो. पण जर आपण शहरात आहोत तर हे थोडंसं टफ आहे. परंतु मी सांगेन की आपण जेव्हाही एक्झिबिशनला जातो तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणाहून आर्टिस्ट आलेले असतात. कोणी बिहारवरून आलेलं असतं, कोणी राजस्थानवरून आलेलं असतं. त्यांच्या इकडची गोटापट्टीचे आर्ट ते दाखवतात. त्यानंतर कोणी आसामवरून आलेलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की जरी खरेदी नाही करता आलं तरी अशा आर्टिस्टला नक्की तोंड भरून कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या. तेवढीच त्यांची पोचपावती असते. छान छान बारकावे आपल्याला पाहायला मिळतात. रंगांसोबत कसं खेळलं जातं हे सुद्धा कळतं. मला असं वाटतं माझं हे बोलणं इतर लोकांपेक्षा एक आर्टिस्टच सगळ्यात जास्त समजू शकतो. अगर आपके पास कोई सवाल या सुझाव है तो कृपया नीचे कमेंट बॉक्स में लिख दीजिए. मैं आपकी प्रतिक्रिया का इंतज़ार कर रही हूँ. ताकि मला सुद्धा कळेल की मला काही सुधार करण्याची आवश्यकता आहे का, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या भाषेमध्ये काही आवश्यकता आहे का ॲड करण्याची. तसं मला तुम्ही जसं कमेंट कराल तसं मला सगळं समजत जाईल. माझ्या एका मैत्रिणीने मला तसं विचारलेलं की साडी तू कोणती घेतलीस आणि कसा काय कलर केलास, तुला भीती नाही का वाटली, जर साडी खराब झाली, रंग स्प्लिट झाले, धुवून निघून गेले तर काय होणार. तर मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की हे ॲक्रेलिक कलर किंवा फॅब्रिक कलर हे खास फॅब्रिकसाठीचे असतात आणि ते धुवूनही जात नाही. त्यासाठी नक्की काय करायचं हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे. तरीसुद्धा परत मी सांगते की या कलरला, साडीला जर तुम्ही पेंट करत असाल तर जो पेंट केलेला भाग आहे तो उलटा करायचा, त्यावर एक कापडी कपडा ठेवायचा आणि मग इस्त्री करायची की झाली तुमची साडी किंवा तुमचा कुर्ता, ड्रेस, काहीही जोही कपडा तुम्ही घ्याल तो कपडा वापरण्यासाठी तयार आहे. साडी मी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मागवलेली. मला साडी सफेद किंवा स्किन कलरमध्ये डस्की लुकमध्ये हवी होती, म्हणून तशीच मी ऑनलाईन शोधली. पूर्णपणे स्वतःच्या हाताने मला ही साडी पेंट करायची होती, म्हणून मी शक्यतो प्लेन अशीच साडी निवडली. खूप कमी किमतीमध्ये मला ही मिळालेली आहे. परंतु यावर जे काम आहे ते काही हजारांच्या घरात आज विकलं जातं. याची जी आउटलाईन आहे ती मी नवीन माझे जे ब्रश आहे 0, 00, 000 याने आउटलाईन केलेली आहे. त्यामुळे अगदी बारीक येते आणि रंग भरायलासुद्धा मजा वाटते.
खूप सुंदर नक्षीकामासारखं हे काम होतं. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला हे समजत जाईल की किती जाड ठेवावा ब्रश आणि कसा स्ट्रोक ओढावे, कुठल्या अँगलने धरावा. मलासुद्धा हे जेव्हा मी करत गेली किंवा एकदा मी एक्झिबिशनला भेट दिलेली काळा तेव्हा त्या आर्टिस्टकडून मला समजलं की टिप कशी धरावी आणि तुम्ही जेव्हा ब्रश वाकवता तेव्हा कसे रंग उमटतात, जेव्हा टिपचा वापर करता तेव्हा कसे रंग उमटतात. मला ही व्हिडिओ काही सेकंदामध्ये किंवा फास्ट व्हिडिओ करूनसुद्धा दिसत असलं तरी हे कलर करायला, एकदम बारकावे करायला खूप वेळ लागला, खूप पेशन्स लागले. काही ठिकाणी तुम्ही बघत असाल की कलर स्प्रेड झालेले आहेत. त्याचं कारण असं की काही वेळेला मी पाणी यूज केलेलं आहे, पण त्यानंतर मी बऱ्याच इंटरनेटवर सर्च केलं तेव्हा मला समजलं की त्यामध्ये मीडियम नावाचा जो एक पदार्थ आहे तो मिक्स केला जातो. त्याने त्या रंगाला शाईन येते वेगळी आणि मी खरंच तो आणला आणि खूप छान वाटलं. काही वेळेला पेंट ब्रश चांगले नव्हते, सुकत होते, बरेच अडथळे आले, पण मी केलं आणि रंगांसोबत कसं खेळायचं हे सुद्धा शिकली. बरेचसे कलर मी स्वतःच्या मनाने दिलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी मी हाताने केलेल्या आहेत. कुठलीही गोष्ट या साडीवर एक समान एकसारखी दिसणार नाही, कारण हे खरंच हँड पेंटेड आहे आणि हीच त्याची ओळखसुद्धा आहे. जेव्हा माझ्या घरातल्यांनी हे सर्व पाहिलं, मित्रमैत्रिणींनी हे पाहिलं, तेव्हा त्यांना विश्वास नाही बसला की हे मी केलं आहे. पण ज्यांनी माझं आधीपासून आर्ट पाहिलेलं आहे त्यांनी खरा विश्वास ठेवला की हां, हे खरंच हे तू केलेलं आहे. कारण इतकं नीट बारीक काम करणं हे खरंच अशक्य आहे आणि तेही सर्व घर, मुलं सगळं सांभाळून. याचा अर्थ असा नाही की हे तुम्ही नाही करू शकत, तुम्ही नक्कीच करू शकता. सुरुवात कशी करायची? तर अगदी साधा रुमाल घ्या, त्याची बॉर्डर करायला सुरुवात करा. बॉर्डर केल्यावर तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास येईल. मग तुम्ही थोडं आतलं काम करायला सुरुवात करा. एक सर्कल काढा, सर्कलच्या आत रंग भरणं, त्याच्या बाहेर रंग भरणं, डिझाईन करणं. तुम्ही ते बघू शकता की मी उभ्या आडव्या रेषांचा वापर केलेला आहे. तुम्ही अगदी तिथूनसुद्धा छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात करा. कारण जर तुम्ही सुरुवातच नाही केलं तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अंदाजा नाही येणार. आता मधुबनी रंगांमध्ये कसं असतं की तुम्ही कोणताही कसाही कलर घेऊ नाही शकत, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक कलर आहे. पण इथे या माशाला रंग करताना मला असं वाटलं की एक निळा रंग यामध्ये टाकावा, स्काय ब्ल्यू. म्हणजे मला असं वाटेल की हां, म्हणजे पाण्यात हा मासा राहतोच, पण मला लाल किंवा दुसरा कुठलाही डार्क ब्ल्यू, पिंक, ऑरेंज असा कुठलाही कलर न देता ह्याला मला स्काय ब्लू कलर द्यायचा होता स्पेशली. त्यामुळे मी हा रंग निवडला. परंतु हा रंग शक्यतो वापरलेला अजून मी तरी पाहिलेला नाही आहे. पण तुम्ही ट्राय अँड एरर करत राहा. ज्याला कोणाला पेंट करायची इच्छा आहे त्याला मी हे नक्की सांगेन. कलेला कोणतेही निर्बंध नसतात. कलाकाराला रंगांसोबत खेळता आलं पाहिजे आणि मी सुद्धा हे हळूहळू अनुभवातूनच शिकते आहे. त्यामुळे जर माझ्यापेक्षा कोणी छान आर्टिस्ट असेल आणि त्याला माझ्या कलेमध्ये काही चुका दिसत आहेत तर त्याने नक्की मला सांगावं, म्हणजे त्यानुसार मी स्वतःमध्ये सुधार करेन. बऱ्याच जणांना प्रश्न पडलाही असेल की नक्की कसे कोणते कलर वापरते, काय कसं प्रमाण घेते, मीडियम जे आहे त्याचं किती प्रमाण वापरते जेणेकरून ते रंग उडतात किंवा साडीवरून ते जाणार नाही. तर मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये याविषयी नक्की सांगेन की मी नक्की कोणते कलर वापरते, कसे मिक्स करते आणि मीडियम कोणतं मीडियम आहे, कारण मीडियम 1 पण आहे, मीडियम 2सुद्धा आहे. तर माझे पुढच्या वेळेला मी सगळे कलर, माझी जी रंगांची डबी जे आहे ती सगळीच दाखवेन. तसंच मी आतापर्यंत थोडं थोडं करून तुम्हाला माझं आर्ट दाखवलेलं आहे. जसं की आता इथे मी पक्षी ड्रॉ करते आहे, पुढे कमळ, मासे हे मी थोडं थोडं दाखवते. पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. माझ्या पदराचं काम, जे साडीच्या पदराचं काम आता मी करते आहे ते पूर्ण होत आलेलं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण पदर जो कसा दिसतो, सगळी चित्र एकत्र केल्यावर जसा एक कागद दिसावा तसं साडीचा जो पदर आहे तो किती सुंदर दिसतो आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. बॅकग्राऊंड आवाजाला कृपया इग्नोर करा. आमच्या इथे सध्या नवरात्री चालू आहे, गरबा चालू आहे, त्यामुळे जेव्हा मी आता व्हॉईस ओव्हर देते आहे तेव्हा तो आवाजसुद्धा येतो आहे. व्हिडिओमध्ये असे बरेच आवाज येत आहेत, त्याबद्दल खरंच सॉरी.